मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2023-24 संदर्भातली कनिष्ठ लिपिक या पदासाठीची टायपिंग टेस्ट होणार आहे। त्यासाठी कोणते उमेदवार पात्र असतील किंवा कोणी टायपिंग टेस्टची प्रॅक्टिस करावी याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती व एक्सपेक्टेड कट ऑफची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण, आपली नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे। मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या, कारण की या चॅनलवरती आपण नवनवीन अपडेट माहिती शेअर करत असतो। आणि मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जिल्हा न्यायालयाची भरती प्रक्रिया ही सुरू आहे। त्यासाठी विविध टप्प्यांमध्ये ही परीक्षा होत आहे। पहिले लेखी परीक्षा, त्यानंतर टायपिंग परीक्षा, त्यानंतर मुलाखत, अशा 3 टप्प्यांमध्ये ही भरती प्रक्रियेची संपूर्ण प्रोसेस असणार आहे। त्यामध्ये दुसरा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे कनिष्ठ लिपिक या पदासाठी जी टायपिंग टेस्ट होणार आहे ती। तर बघा मित्रांनो, कनिष्ठ लिपिक या पदासाठी टायपिंग ही तुमची मराठी 30 शब्द प्रति मिनिट ही तुमची 20 मार्कांसाठी असणार आहे व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट ही तुमची 20 मार्कांसाठी असणार आहे। दोन्ही ज्या टायपिंग टेस्ट आहेत तुम्हाला 20-20 मार्क दिलेले आहेत, त्यामुळे दोघी टायपिंग तुमच्या परफेक्ट असणं गरजेचं आहे। मित्रांनो, कनिष्ठ लिपिकसाठी जी तुमची टायपिंग टेस्ट जी होणार आहे त्यासाठी तुम्हाला प्रत्येक 5 चुकांमागे तुमचा हा 1 मार्क वजा होणार आहे। मित्रांनो, हे लक्षात ठेवा, प्रत्येक 5 चुकांमागे तुमचा 1 मार्क वजा होईल। त्यामुळे तुमची ॲक्युरसी लेवलसुद्धा त्या पद्धतीने असणे गरजेचे आहे। 90+ तुमची ॲक्युरसी येणे गरजेचे आहे व तुमचा स्पीडसुद्धा प्रॉपर येणे गरजेचे आहे। मित्रांनो, तर बघा आता तुम्हाला कोणाकोणाला टायपिंग टेस्ट करायची, तर बघा मित्रांनो, नॉर्मलायझेशन नंतर आपले मार्क वाढणारच आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे। आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार हा वेगवेगळा कट ऑफ लागणार आहे। कोणत्या ठिकाणी कमी लागू शकतो, कोणत्या ठिकाणी जास्त लागू शकतो, ते तिथल्या कॅन्डिडेट्स व त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास किती होता त्यावर डिपेंड असणार आहे। पण मित्रांनो, ज्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनी आपल्याला कमेंट्स केले आहे त्यांचे मार्क, त्या पद्धतीने मित्रांनो ज्यांना 18+ मार्क आहे त्यांनी सर्वांनी टायपिंगची प्रॅक्टिस सुरू करा। मित्रांनो, आत्ताच सुरू करा, कारण की स्टेनोग्राफरची जे शेड्यूल आहे ते फक्त 30 जुलैपर्यंत आहे। 30 जुलैनंतर कोणत्याही परिस्थितीत लिपिक टंकलेखकचं शेड्यूल येईल म्हणजे येईल। त्यामुळे मित्रांनो, ज्यांना 18+ मार्क आहे त्यांनी टायपिंगची प्रॅक्टिस सुरू करा, कारण की मित्रांनो नॉर्मलायझेशन नंतर हमखास तुमचे 2 ते 5 मार्क वाढतील म्हणजे वाढतील। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस आत्तापासून सुरू करा, कारण की बरेच विद्यार्थी मित्रांना हे जवळपास 20 ते 25 मार्क दरम्यानच आहे। फक्त ठराविक विद्यार्थी आहे ज्यांना 25+ मार्क हे कनिष्ठ लिपिक या पदामध्ये पडलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, तुमचा जो कट ऑफ आहे हा 18 ते 25 मार्क दरम्यानच लागणार आहे। मित्रांनो, तर मित्रांनो, अशा प्रकारची ही अपडेट होती। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो, तुमचे खाली मार्क व तुमचा जिल्हासुद्धा कमेंट करा। आपण लवकरच डिटेल एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ हा जिल्ह्यानुसार बनवणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।